हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि 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 जय राम कृष्ण हरि जय राम सुंदर ते ध्यान उभे विटे बने सुंदर ते ध्यान उभे विटे बने कटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच धारण आवडे निरंतर हेच धारण कर कुंडले तळपते श्रवण कर कुंडले तळपते श्रवण मने विराजितो गंटी कौस्तुभाने विराजिता गंटी कौस्तुभाने विराजिता तुळसीहार गळा कासे पितांबर तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे याची सर्व सुख याची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हेची सर्व सुख पायीन श्रीमुख पायीन श्रीमुख आवडीने 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 तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर आवडे कासे पितांबर विठोबार कुमारे जय जय विठोबा रघुमार 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 हर बार कुमारी विठोबार 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 कुमारी बस अरे तर बस सगळं डोकं दिसतंय अरे तर बस की हरि जय राम कृष्ण 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 हरि
जय जय राम कृष्ण हरी 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 रूप पाहतालो जरी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहतालो जरी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आदर बाबा बाप रुक्मा देवी वर ओ सर्व सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल परिवार तो हा माधव परिवार जय जय राम कृष्ण राम जय जय राम कृष्ण राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम
आशा ते करविते बुद्धीचा तो लोप आशा ते करविते बुद्धीचा तो लोप आशा ते करविते बुद्धीचा लोप आशा ते करविते बुद्धीचा तो लोप संध्या ते पाप कैसे नव्हे संदेह ते पाप कैसे नव्हे संदेह ते पाप कैसे नव्हे आशा ते करविते बुद्धीचा लोप आशा ते करविते बुद्धीचा लोप ते करविते बुद्धीचा लोप आशा ते करविते बुद्धीचा लोप संध्या ते कैसे पाप नव्हे संदेह ते कैसे पाप नव्हे संदेह ते कैसे पाप नव्हे आपुला आपण करावा विचार आपुला आपण करावा विचार आपुला आपण करावा विचार आपुला आपण करावा विचार प्रसन्नते सार मन ग्वाही प्रसन्नते सार मन ग्वाही प्रसन्नते सार मन ग्वाही नावे रूपे अंगे लाविला विटाळ 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 होते निर्मळा शुद्ध बुद्ध होते निर्मळ शुद्ध बुद्ध हे निर्मळ शुद्ध बुद्ध आपुला आपण करावा विचार आपला आपण करावा विचार आपुला आपण करावा विचार आपला आपण करावा विचार सन्नते सार मन ग्वाही प्रसन्नते सार मना ग्वाही प्रसन्नते सार मना ग्वाही आंधळ्याची नाही देखण्याची चाल आंधळ्याची नाही देखण्याची चाली आंधळ्याची नाही देख ते बोले तुका बोले ताले ऐसे बोले तुका बोले आपुला आपण करावा विचार आपला आपण करावा विचार आपुला आपण करावा विचार आपला आपण करावा विचार प्रसन्नते सार मन ग्वाही प्रसन्नते सार मना ग्वाही प्रसन्नते सार मना ग्वाही विठोबार फुमाय जय विठोबार फुमाय विठोबार फुमाय जय 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 विठोबार फुमाय विठोबार फुमाय जय विठोबार फुमाय विठोबार फुमाय जय विठोबार फुमाय विठोबार फुमाय विठोबार फुमाय विठोबार फुमाय जय विठोबार फुमाय विठोबार फुमाय हरिभक्तीपरायण सुनील महाराज आळंदीकर त्यांना साथ करतील कुंभार महाराज मुंजवडीकर. थोडा हॅलो आवाज आशा ते करवी आशा ते करवी ते बुद्धीचा तो सोप आशा ते करी ते बुद्धीचा तो लोप आशा ते करवी ते बुद्धीचा लोप आशा ते करवी
बुद्धीचा लोप आशात भरविते बुद्धीचा लोप आशात करविते बुद्धीचा तो लोप आशात करविते बुद्धीचा तो लोप संदेहते पाप कैसे न हे संदेहते पाप कैसे न हे आपुला आपण करावा विचार आपुला आपण करावा विचार संदेह तो पाप कैसा नये संदेह तो पाप कैसा नये आपण करावा विचार आपुला आपण करावा विचार प्रसन्नते मन प्रसन्नते स्वसार मन ग्वाही प्रसन्नते ग्वाही मन ग्वाही प्रसन्नते स्वर सार मन पाही आपुला आपण आपुला आपण करावा विचार प्रसन्नते सार मन ग्वाही मन ग्वाही प्रसन्न
तुकाराम महाराज की जय सद्गुरू महाराज की जय अवधूत चिंतन श्री आशा ते करविते बुद्धीचा तो लोक आशा ते करविते बुद्धीचा लोक संदेह ते पाप कैसे नव्हे आपुला आपण करावा विचार प्रसन्न ते सार मन ग्वाही नावे रूपे अंगे लाविला विटाळ होते ते निर्मळ शुद्ध बुद्ध आपुला आपण करावा विचार प्रसन्न ते सार मन ग्वाही आंधळ्यासी नये देखण्याची चाली ऐसी बोली तुका बोले आपुला पण करावा विचार प्रसन्न ते सार मन ग्वाही विठ्ठल आशा ते करविते बुद्धीचा लोक संदेह ते पाप कैसे नव्हे आपुला आपण करावा विचार प्रसन्न ते सार मन ग्वाही ओम श्री गुरवे नमः वंशी विभूषित करान नवनीरदाभात पीतांबराधरण बिंब फलाधरोष्ठा पूर्णेंदु सुंदर मुखादर विंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्वमहं न जाने महायोग पीते तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरु पाण्डुरङ्गाकरु
मुनिरम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजः स्फुरद्दिक्प्रदेशं विदिन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा 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 माझे गुरुराया माझे गुरुराया माझे गुरुराया माझे गुरुराया महाराजा दत्तात्रया महाराजा दत्तात्रया तुझी अवधूत मूर्ती अपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यन्धकारापहां हस्ते स्फाटिका मालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण त्याचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता आशा ते करविते बुद्धीचा तो संदेह ते पाप कैसे नव्हे आपुला आपण करावा विचार प्रसन्नते सार मन पाही प्रस्तुत स्थळी म्हणजे तीर्थक्षेत्र निरामाईच्या काठावरती बसलेले हे दत्तात्रयाचं स्थान आणि या ठिकाणी सालाबादप्रमाणे संपन्न होत असणारा हा श्री दत्तात्रय जन्मोत्सव आणि जन्मोत्सवाच्या निमित्ताने असणारा हा हरिनाम यज्ञ सोहळा आणि हरिनाम यज्ञ सोहळ्यातील आजची ही 5व्या दिवसाची सेवा खरं तर आपण सर्वांना अगदी पंचपक्वानाची मेजवानी होणार होती परंतु अचानक आज पिठलं भाकरी वेळ आलेली आहे पण असो या ठिकाणी गुरु दत्तात्रयांचाच आदेश म्हणा किंवा त्यांची इच्छा म्हणा त्यांच्या इच्छेनेच ही मला प्राप्त झालेली ही सेवा आहे असं मी समजतो। तुम्हाला माझ्याकरता दत्तात्रयांचा असणारा हा प्रसाद आहे आणि या प्रसादाच्या निमित्ताने प्रसाद रूपी जे कीर्तन आहे आणि त्या
कीर्तन निरूपणा करता घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय संत सम्राट देहूचे सुप्रसिद्ध संत संत मान्य संत विश्वमान्य संत संत तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. आणि या अभंगातून मी जास्त अवांतर वेळ घालवणार नाही. या अभंगातून तुकोबाराय हेच किंचितही मनुष्य म्हणून जन्माला आलेल्या जीवाला एक उपदेश करतात की बाबा, या जगतामध्ये तो आलेला आहे खरे, पण तू आलेला आहेस कशा करता? तो आशेंचं गाठोडे घेऊन आलेला आहे, परंतु ती आशा जे आहेत ना, तुझ्या त्या नाशाला कारणीभूत आहे. बुद्धीचा रास जो आहे तो तुला बंधनाला कारणीभूत आहे. त्या ठिकाणी आशेमुळे बऱ्याच जीवांचा नाश झालेला आढळतो. तेव्हा बुद्धीचा नाश करणारी आशा आहे. आशा ते करविते बुद्धीचा लोप. त्याचबरोबर तुकोबाराय सांगतात की मनामध्ये उत्पन्न होणारा भ्रम जो आहे, संदेह जो आहे, संशय जो आहे, तो देखील काय आहे? पाप आहे. जर मनामध्ये जर संशय असेल, भगवंत असेल का नसेल, सप्ताह करणं योग्य आहे की नाही योग्य आहे, अनाथ 1,00,000 1,50,000 रुपये खर्च करायचा, हा मनामध्ये जो निर्माण होणारा संशय जो आहे ते देखील तुकोबाराय सांगतात कोणताही प्रकारचा संशय असो. शास्त्राने संशयाचे बरेच प्रकार सांगितले आहेत. तो संशय देखील मनामध्ये जर उत्पन्न होणार असेल तर तुकोबाराय सांगतो तो पाप आहे. मग तो संशय जाण्याकरता किंवा आशेच्या माध्यमातून जो बुद्धीचा लोप होत आहे, मग ते आशेच निराकरण होण्याकरता, आशेचा रास होण्याकरता काय केलं पाहिजे? तर मनाची प्रसन्नता ठेवून, मनाला साक्ष ठेवून त्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात आपला करावा विचार, प्रसन्नते सार मन ग्वाही. त्याचबरोबर आशेमध्ये तर आपण अडकलेलो आहोतच, मनामध्ये संशय तर आहेतच आहे, परंतु कोणतंही कार्य करत असताना पूर्वी माणसाला खाण्याची अगदी टंचाई होती, कपडे लत्त्याची टंचाई होती, अर्थार्जनाची टंचाई होती. पण आता या गोष्टींची आवश्यकता आहे का? मूलभूत ज्या गरजा आपण म्हणतो त्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या सगळ्या आपल्या पूर्ण झालेल्या आहेत, परंतु जे असणारी कामेशना म्हणा, वित्तेशना म्हणा, दारेशना म्हणा, मग यामध्ये असणारी कामेशना, थोडक्यात मला समाजामध्ये ओळख निर्माण होईल, मला मानावं, लोकांनी ओळखावं. कोणतंही कार्य करत असताना आपण कार्य करता करतो ओळखावं. अगदी दान करत जर असलं तर आपल्याला वाटतं की मला लोकांनी ओळखावं. पण शास्त्रामध्ये दानांचं असं सांगितलं, उजव्या हाताने जरी दान केलं तर ते डाव्या हाताला समजू नये. पण आपण दान जे करत असतो ना, अगदी फ्लेक्स वरती नाव फोटो सहित 1,000 रुपये जरी देणगी दिली तरी माझं नाव का छापलं नाही, 10 रुपये जर देणगी नाही दिली तरी माझं नाव का छापलं नाही. परंतु तुकोबाराय सांगतात की बाबा, पारमार्थिक जीवन जगत असताना साधकाला किंवा संसारिकाला संसारात आल्यानंतर परमार्थ करत असताना त्याला नावाची कोणत्याही प्रकारची आकांक्षा राहिली नाही पाहिजे, मनामध्ये रूपाबद्दल आकांक्षा नाही राहिल्या पाहिजे. कारण आपलं मूळ स्वरूप जे आहे ते असताना कसं होतं? निर्गुण निराकार होतं. ते रूपाला आलं आणि रूपाला आल्यानंतर त्या रूपामध्ये, त्या नावामध्ये अडकलं आणि ते काय आहे? बाधक आहे. नावे रूपे अंगी लावी लाविटा प्रसन्नते. त्या ठिकाणी होते ते निर्मळ शुद्ध बुद्ध. वास्तविक पाहता आपण जो आहोत, कोणाचा अंश आहोत? ममैव अंशो जीवभूत सनातन. असताना तो भगवान परमात्मा जो आहे तो कसा आहे? निर्गुण निराकारी आहे. मग निर्गुण निराकारातून साकारामध्ये आला आणि त्याचेच अंश आपण निर्माण झालो. परंतु तो ज्याप्रमाणे शुद्ध आहे, त्याच तो जो बुद्ध आहे, ज्ञान स्वरूप आहे, त्याचप्रमाणे आपण देखील ज्ञान स्वरूप आहोत, त्या ठिकाणी शुद्ध आहोत, याची आपल्याला जाणीव राहिली पाहिजे. जर आपण नावाच्या रूपाच्या ठिकाणी जर तादात्म्य ठेवलं तर आपण या संसारात चक्रामध्ये पुन्हा पुन्हा फिरत राहणार आहोत. मग नावे रूपे अन्य लावी लाविटा होते ते निर्मळ शुद्ध बुद्ध. मग या नावातून बाहेर येण्याकरता, त्या रूपातून बाहेर येण्याकरता, आशेच्या शेकडो पाशांमधून बाहेर येण्याकरता किंवा संदेहातून भ्रमातून बाहेर येण्याकरता काय केली पाहिजे? संगती केली पाहिजे. पण संगती कोणाची करावी? आंधळ्याची संगती करावी. रस्ता जर आपण परिक्रमण करत असो तर
आंधळ्याचा जर आपण हात धरला तर आंधळा जर खड्ड्यामध्ये पडला तर आपण डोळस असून देखील काय होणार आहोत, खड्ड्यामध्ये पडणार आहोत. म्हणून त्या ठिकाणी बऱ्याच सांगतात की संगती करत असताना आंधळ्याची नाही देखण्याची चाली. त्या ठिकाणी आंधळा मनुष्य आहे, त्या आंधळा डोळस माणसाप्रमाणे पाहू शकतो का? नाही. म्हणून त्या ठिकाणी संगती करत असताना डोळस माणसाची संगती केली पाहिजे. या ठिकाणी आंधळा मनुष्य म्हणजे आंधळा म्हणजे डोळ्याने बहिरेंद्र, त्या ठिकाणी इंद्रियांनी नाही पाहायचं. त्या ठिकाणी आंधळा मनुष्य म्हणजे अज्ञानी मनुष्य. अज्ञानाची जर संगती केली, दुर्जनाची जर आपण संगती केली तर त्या ठिकाणी आपण त्याचा संग प्राप्त होणं, आपण देखील काय होणार आहोत, अज्ञानी होणार आहोत, आपण देखील दुर्जन होणार आहोत. म्हणून आंधळ्याची नाही देखण्याची चाली, चाले ऐशी बोली तुका बोली. म्हणून आंधळ्याला देखण्याची चाली नाहीये बाबा. मग साधू संतांच्या संगतीने त्यांच्या मार्गावरती परिक्रमण करत असताना त्यांच्या विचाराने आपलं जीवन यापन करावं. विठ्ठल विठ्ठल अर्थ आपल्या समोर मी मांडलेला आहे. माझ्याकडे थोडकी वेळ आहे, थोडक्या वेळेमध्ये अगदी 9 पर्यंत मला गाडी पोहोचवायची आहे. आणि खर तर पुनरुच्चारण मी त्या ठिकाणी करणार नाहीये. मी पुन्हा पुन्हा सांगेन, खरंच ही सेवा जी मला प्राप्त झाली नाही माझं परम भाग्य म्हणावं लागेल. कारण संदीपान बाबांची जी असणारी सेवा, त्यांच्या जागेवर मला ही सेवा भेटली, हा माझ्याकरता एक दत्तात्रयांचा हा खूप खूप मोठा माझ्याकरता एक मोठा प्रसाद आहे. त्याला अनुसरून त्यांनी ज्याप्रमाणे मेजवानी दिली असते त्याप्रमाणे जरी मला देता नाही आले तर मी देण्याचा प्रयत्न करणार. विठ्ठल सप्ताह कमिटीचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी अचानक का होईना माझी निवड केली. त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचा आभार व्यक्त करतो. तुम्हा सर्व मायबाप सर त्यांना अभिवादन करतो आणि चिंतन प्रारंभ करतो. विठ्ठल 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 अभंगाची सुरुवात आशा शब्द आहे. आशा म्हणजे काय? नावाची आशा म्हणजे जे आपल्याला प्राप्त नाही आणि ते प्राप्त होण्याची इच्छा मनामध्ये राहणं म्हणजे काय आहे? आशा आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही आशा असते, प्रत्येकाला वाटतं. या ठिकाणी बसले जरी असले ना मनाने शरीराने, परंतु मनामध्ये चक्र चालू असतं, आशा चालू असतात. मग प्रत्येकाला आशा आहे. जे प्राप्त नाही ते मिळवण्याची जी आशा आहे ते प्रत्येकाच्या ठिकाणी आशा आहे. परंतु तुकोबरा सांगतात ते आशा जी आहे ना, शास्त्र सांगतात की आशा ही परमं दुःखम. आशा जी आहे ना परम दुःखाला कारणीभूत जर असेल तर मनुष्याचं काय आहे? आशा आहे. वैराग्यम परमं सुखम. त्याचबरोबर मनुष्याच्या सुखाला जर कारणीभूत जर असेल ना तर मुख्यत्वे करून काय आहे? वैराग्य आहे. तुकोबराच्या जीवनामध्ये जर पाहिलं, तुकोबरांची जर अवस्था पाहिली आपण तर खाण्याकरता नीट अन्न नाही घरामध्ये. सर्व कुटुंबाची वाताहत आहे. सकाळी खाल्लं तर संध्याकाळी काय खावं याची चिंता आहे. परंतु तुकोबरांच्या ठिकाणी असणार वैराग्य, त्या वैराग्याच्या जीवावरती तुकोबराय सुखामध्ये आहे. कारण त्यांनी प्राप्त जे केलेलं आहे हरिचिंतन, हरी भगवंताचं नाम चिंतन आहे. त्या चिंतनामध्ये सदा नाम घोष करो हरी तेने सदा चित्ता समाधान. सदैव त्या भगवंताचं चिंतन, त्याच्यामुळे त्यांच्या चित्तामध्ये सदैव काय आहे? समाधान आहे. म्हणजे वैराग्यम परमं दुःखम. हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसले. या संसारामध्ये कोणत्याही प्रकारचं स्वारस्य नाही. वमनते मनी बैसले. त्या ठिकाणी ज्याप्रमाणे एखादी वांती मनामध्ये बसावी ना त्याप्रमाणे संसार आहे. मग त्या ठिकाणी अशा प्रकारचं असणार वैराग्य जे आहे ना त्या मनुष्याला सुख देतं. आम्ही भक्ती जरी करत असू, आमच्या भक्तीच्या जर पाठीमागे वैराग्याचा जर आधार नसेल ना तर ते आमची भक्ती जी आहे तीच कामी ठरते. आम्ही भक्ती करत असो, आम्ही कीर्तन श्रवण करत असो, आम्ही कीर्तन करत असो, आम्ही भजन करत असो, आम्ही दान धर्म करत असो, परंतु त्याच्या पाठीमागे जर वैराग्य नसेल ना तर ते काय आहे? निष्फळ आहे. म्हणून वैराग्यम परमं सुखम. वैराग्य खूप महत्वाचं आहे. भक्ती करत असताना वैराग्य त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. म्हणून तर साधू संतांनी लिहून ठेवलेलं
कथा जरी करायची म्हणलं तर त्या ठिकाणी प्रेम भरे वैराग्याच्या गोष्टी विवराव्या गोष्टी विवराव्या, त्या ठिकाणी वैराग्याच्या गोष्टीचं विवरण झालं पाहिजे. कीर्तनाची मन आशा हे समूळ खानोने काढावे देवाचे गोसावे आवे तेने देवाचे गोसावे आवे ते आशा हे समूळ खानोने काढावे देवाचे गोसावे काढावी तेव्हाची गोसावी भावे तिने कीर्तनकर व्हावे तिने, गायक व्हावे तिने, वादक व्हावे तिने, वारकरी व्हावे तिने. म्हणजे त्या ठिकाणी संपूर्ण आशेचा रास झाला पाहिजे, त्याच वेळेस त्यांनी महाराज व्हावं. नाहीतर आशांचं जर गाठोडं घेऊन जर त्या ठिकाणी कीर्तन करत असेल, नाहीतर कीर्तन येताना जे योजून येत असेल की मनामध्ये जर आशा होता राहत असेल तर त्या ठिकाणी त्याचा काही उपयोग नाही. भक्तीमध्ये त्या ठिकाणी वैराग्य असणं खूप गरजेचं आहे. मला सांगा, आशा म्हणजे जे प्राप्त नाही आणि ते प्राप्तीची इच्छा मनामध्ये बाळगणं म्हणजे आशा आहे. मग मला सांगा, दुर्योधनाला आपण महाभारतामध्ये प्रसंग पाहतो, नवे नवे बरेच पुराणांमध्ये प्रसंग पाहतो, नवे नवे आपण संसारामध्ये बऱ्याच गोष्टी अनुभवतो. संसारामध्ये अनुभव येत असतो की प्रत्येकाला आशा आहे. मला सांगा, राजा दुर्योधन जो आहे महाभारतामध्ये प्रसंग असा आहे, ज्यावेळेस दुर्योधनाला वास्तविक पाहता अर्ध राज्य प्राप्त आहे, अर्ध राज्य प्राप्त आहे, पण दुर्योधनाच्या मनामध्ये संपूर्ण राज्य प्राप्त व्हावं. दुर्योधनाला आशा आहे की मला संपूर्ण राज्य प्राप्त व्हावं. पण त्याचा परिणाम काय झाला? ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण राजा दुर्योधनाकडे जातात, दुर्योधनाला सांगतात की दुर्योधन, पांडव जे आहेत तुझे भाव आहे, भावांचा अधिकार आहे, त्यांना अर्ध राज्य त्यांना मिळालं पाहिजे. पण दुर्योधनाने नकार दिला, अर्ध राज्य मी देऊ शकत नाही. मग भगवंताने सांगितलं की दुर्योधना अर्ध राज्य जाऊ दे, निदान उदरनिर्वाह करण्याकरता काही मुजकी 5 गाव तरी देशील का नाही. त्यावेळेस दुर्योधनाचं बोल आहे. दुर्योधन म्हणतो, सुईच्या टोकावरती बसेल एवढी देखील मी माती देखील देणार नाही. मला सांगा, सुईच्या टोकावरती किती माती बसणार आहे? सुईच्या टोकावरती बसेल एवढी देखील माती देणार नाही, एवढी देखील मी जमीन पांडवांना देणार नाही. शेवटी काय झालं? युद्ध निश्चित, युद्ध ठाम झालं. युद्ध ठाम झालं. युद्धभूमीकडे सर्व त्या कौरवांचे सैनिक, पांडवांचे सैनिक येऊ लागले. युद्ध निश्चित झालं. युद्ध निश्चित झाल्यानंतर पांडवांचा असणारा मामा राजा शल्य युद्धभूमीकडे रवाना झाला. युद्धभूमीकडे रवाना झाल्यानंतर दुर्योधनाने मध्येच गाठलं. दुर्योधनाने मध्येच गाठलं आणि राजा शल्यला म्हणाला की राजा शल्य मामा, तुम्ही आमच्या बाजूला लावा. राजा शल्य म्हणाला की ते पांडवांचा मामा आहे, काही हरकत नाही मामा, पांडव माझेच भाऊ आहे. मग भाऊ आहे तर नीट राहा ना. मग पांडव देखील माझेच भाऊ आहे, मामा तुम्ही पांडवांचे मामा, माझे देखील काय झाला? मामा झाला. परंतु पूर्वी क्षत्रियांचा नियम होता, ज्याने पहिल्यांदा निमंत्रित करावं ना त्याच्या बाजून त्याला लढावं लागत. ज्याने पहिल्यांदा आमंत्रित केलं त्या योद्ध्याला त्यांच्या बाजूला लढावं लागत होतं, त्या पक्षामध्ये लढावं लागत होतं. नाही लागत राजा शल्यला दुर्योधनाच्या बाजूने लढावं लागलं. दुर्योधनाच्या बाजूने लढावं लागलं. पूर्वीचे क्षत्रिय खरंच एकनिष्ठ होते. एका पक्षामध्ये गेले ना ते पक्ष सोडत नव्हते. आता 5 वर्षात 5 पक्ष होते. क्षत्रियांची कथा. राजा शल्यला नाईलाजाने लढावं लागलं. ज्यावेळेस युद्ध सुरू झालं, युद्ध 18 दिवस चाललं, बरोबर आहे ना. पण त्यामध्ये भीष्म पितामह एक सेनापती किती दिवस होते? 10 दिवस सेनापती होते. जो भीष्म गंगा नंदन प्रताप तेजस्वीभान रिपुगज पंचानन कर्णविनु असा असणारा भीष्म पितामह, जो 5 हत्तीला एका टाइमला हरवू शकत होता, असे असणारे भीष्म पितामह ते धारातीर्थी पडले. त्यानंतर कर्ण धारातीर्थी पडला. द्रोण, कृपाचार्य असे रती महारथी एकाचे विश्व
मनोव्यापारे हे विश्व होय संवारे परी एकलाची न पुरे हा कृपाचार्यांना जर मनामध्ये जर विचार आणला असताना या संपूर्ण त्रिभुवनाचा नाश करायचा तर एवढं सामर्थ्य कृपाचार्यांमध्ये होते, परंतु ते देखील गेले. व एवढे भीष्म पितामह गेला, कर्ण गेले, द्रोण त्या ठिकाणी कृपाचार्य गेले. जसजसे एक एक गेले तस तसे मला सांगा दुर्योधनाची आशा संपायला पाहिजे होती का नाही? पण आशा संपत नाही. त्यावेळेस राजा दुर्योधन राजा शल्यला म्हणतो की मामा तुम्ही आता सेनापती व्हा. सगळे सेनापती गेले, आता मामा तुम्ही चौथे सेनापती व्हा. त्यावेळेस राजा शल्यचे उद्गार आहेत, अरे 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 दुर्योधना तुझी आजूबाजू आहे, तुला अजून असं वाटतं की तू युद्ध जिंकशील? अरे रती महारथी गेले. तशी दुर्योधनाची आशा संपायला पाहिजे होती, पण आशा संपत नाही. त्यावेळेस राजा शल्यचे उद्गार आहेत, आशा बलवती राजा. आशा हे राजा तुझी आशा किती बलवान आहे, खूप बलवान आहे. मग आशाबद्ध व्यक्ती जे आहेत ना, एकदा ते आशावान जी व्यक्ती आहेत ना, खरं त्यांची बुद्धी जी आहे ना भ्रमित, त्यांना काय करावं काय नाही. आशाबद्ध नाही करून ते करते. आशाबद्ध व्यक्ती जे करायचं ना ते सुद्धा करत, नाही करायचं ते सुद्धा करत. मग तुका म्हणे जाती नरकामध्ये. मग आशाबद्ध लोक जे आहेत ना, जे करायला नको आहे ते करतात आणि नरकामध्ये जातात. अशी आशाबद्ध लोक. मला सांगा ह्या आशाच्या उत्पन्न होतात ते मनामध्ये होतात, त्याला कारणीभूत कोण आहे? मन येऊ कारणम बंधन मोक्ष येऊ. बंधनाला कारणीभूत जर असेल तर ते मन आहे. बंधनाचा तोडू देव आशा टाकून माणसाला वाटतं की आम्हाला आज ना उद्या सुख प्राप्त होईल, आज ना उद्या सुख प्राप्त होईल. सुखाच्या आशेने मनुष्य प्रत्येक दिवस घालवत असतो. आज मला तर असं वाटतं की मनुष्य जो आहे ना, सुखाच्या प्राप्ती करता कमी प्रयत्न करताना दिसतात, परंतु दुःख निवृत्ती करता माणसं जास्त प्रयत्न करतात. आज ना हे दुःख गेलं ना उद्या सुख प्राप्त होईल, आज हे दुःख गेलं ना उद्या सुख प्राप्त होईल. सर्व सुखाची आशा सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती नाही केला, क्षण एक मुक्ती नाही केला. माया व्यक्तीला मध्ये त्या ठिकाणी आशा संपत नाहीये. मला सांगा वार्धक्यामध्ये काय आशा शिल्लक आहे? आपलं देहाचा त्याग करावं जावं नाही. त्या ठिकाणी वार्धक्य जरी आलं, म्हातारपण जरी खोबऱ्याची वाटी झाली असेल, गळत असे ना कसले एवढी जीर्ण अवस्था झाली तरी माणसाची, बांधानं जरी गेलं ना, ही पट्टी पुढची दिसते ना, एवढी खरेदी केली ना, बस जीवनामध्ये सार्थक ना. एवढीच आशा राहिली बस. एवढा शेजारचा एकर घेतला, हे पुण्याला फ्लॅट घेतला की माझ्या आयुष्याचं कल्याण झालं, माझ्या पोरांनी तर तेवढं करावं. म्हाताऱ्या माणसाची तरी आशा. अंगम बलितम पलितम दशविहीनम जातम तुंडम
वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदापि न मुञ्चते आशाकुण्डम अंगगात्र अंगम गलितम सर्व थरथर थरथरांतप्त पलितम मुंडम डोक्यावरचे केस सगळे पांढरे होतात जातम तुंड दशविहीनम जातम तुंड मुखातील दात पडतात हातामध्ये काठी येते तरी सुद्धा आशा संपत नाही आशा संपली पाहिजे पण त्या ठिकाणी आशा संपत नाही परंतु आशा जी आहे ना उत्पन्न होणारे मन मनामध्ये उत्पन्न होणारे आशा म्हणजे कारणीभूत पण आहे मुख्यत्वे करून मन आहे मनामध्ये उत्पन्न होणारे हे मन एवढं चंचल आहे ना गीताशास्त्र सांगतं की चंचलम हि मन कृष्ण प्रमाति बलवत्तरम तस्याहं निग्रहं मन्ये वायोरीव सुदुष्करम त्या ठिकाणी मन जे आहे ना अर्जुन भगवंताला सांगतात की भगवंता माझं मन एवढं चंचल आहे ना वाऱ्याप्रमाणे म्हणजे दुष्कर आहे तर आम्ही पकडू शकत नाही एवढं चंचल मन आहे ज्ञानोबराय तर सांगतात की मनाला त्या ठिकाणी शिळीचं उदाहरण देतात वाऱ्याचं उदाहरण देतात अग्नीचं उदाहरण देतात जैसे चरणे शिळेचे का धावणे वाऱ्याचे का जाळणे आगीचे भलते होते त्या ठिकाणी आगीनं जर विचार केला आपण विचार करत नाही परंतु आगीनं एक जर काढी लावली तर एका क्षणामध्ये संपूर्ण भस्मसात करते हा वाऱ्याला जर पकडायचा विचार केला वाऱ्याला असणारा वेग एवढा वेग आहे वाऱ्याने जर ठरवलं आपण पाहिली पाठीमागची घटना मुंबईमध्ये किती मोठे फ्लेक्स पडले किती तर लोक म्हणजे वाऱ्यामध्ये असणारा वेग वाऱ्याला आपण पकडू शकत नाही एवढा वेग मनाला आहे आता या ठिकाणी आपण जर शरीराने असलो ना एका क्षणामध्ये जर विचार केला बसले उद्या सकाळी दुकान कसा दुकानात जायचं मन आता रात्रीला पोचाय बसले एका क्षणामध्ये मुंबई म्हणतात की मुंबईला मन पोचतंय आता बसल्या तुम्ही डोळे झाकू नका आता घरी जाऊन घरून जाऊन आला एका मिनिटामध्ये एका सेकंदामध्ये मनाचा मनोजव्याम अनोरयाम मोहतोमयाम ते सांगते की मनाचा एवढा वेग आहे एका क्षणामध्ये त्रिभुवनाला गाठून येते हे मन कैसे केवढे पाहो परोपरी न सापडे ये रवीर हाटवया पुढे त्रैलोक्य एवढं मन चंचल आहे एवढं वेगवान असणारं मन जे आहे मनामध्ये आशा उत्पन्न होते जैसे चरणे शिळीचे मला सांगा शिळीला किती वेळा चारा घातल्यानंतर थांबेल चारा घातला तर ती पुन्हा पुन्हा खातेच तिचं नाव शिळी जैसे चरणे शिळीचे ज्यावेळेस एक राजा होता राजाच्या दरबारामध्ये शिळी होती उदाहरणामध्ये आहे काय समजून राजा कुठे शेळ्या लागतो राजाकडे शिळी होती राजाने दौंडी पिटवली गावामध्ये की राजा दरबारामध्ये असणारी शिळी जी आहे त्याला तिचं पोट भरून जो कोणी चालून आले ना त्याला एक सोन्याची मोहरा देण्यात येईल मग गावातील एक एक तरुण येऊ लागले एका तरुणाने शिळी महाराज या शिळीला मी चालून आणणार हो परंतु या शिळीला चालून आणलं असताना या शिळीला पोट भरून चालून आणायचं जेणेकरून शिळी चारा पुन्हा खाणार नाही तर तुला ती सोन्याची मोहरा प्राप्त होईल तुला भेटेल बक्षीस म्हणून तरुण म्हणाला काय हरकत नाही त्याने ती शिळी घेतली आणि शिळीला घेतलं आणि मेरामाईच्या काठावर त्याला सुंदर असा हिरवागार चारा शिळीला प्रसन्नता वाटली हिरवागार चारा हिरव पाहिल्यानंतर कुणाला वाटत नाही झाड कुणाला अशी वाटत नाही परंतु तो आलेली हिरवीगार झाड जे डोळ्याला प्रसन्न करणारे असतात हिरवागार चारा शेळीला पाहिला शेळी प्रसन्न झाली शेळी म्हणजे अहो भाग्य वा काय भाग्य आज हिरवागार चारा खायला मिळणार वा काय माझं भाग्य आहे म्हणजे शेळीला त्या तरुणाने दिवसभर सकाळी 10 वाजता चालण्याकरता नेलेली 2 वाजता ती शेळी खातेच 5 वाजता शेळी खातेच 6 वाजले शेळी अशी टंब झाली तिला आता चालता येईना शेळीला बोलता येईना शेळी बोलते का शेळीला चालता येईना शेळीला डोलता येईना शेळी टंब झाली तरुण वाटतात शेळीचं पुढं शेळी आता चालता येईना राजदरबारामध्ये संध्याकाळचे 6 वाजले त्या तरुणाने ते शेळीला राजा समोर उभी केली महाराज या शेळीला पोट भरून चालून आणले काय हरकत नाही चार आता खाणार नाही ना चालून तर पहा काय हरकत नाही सेवकाला आवाज दिला सेवकाला सांगितले चाऱ्याची पेंडी आणा सेवकाने चाऱ्याची पेंडी आणली शेळी समोर केली
मला सांगा शिळे खायला का आता पुढे भरून खाल्ले शेळी पुढे जायची जशी चाऱ्याची पिंडी करावं तशी शेळीने पुन्हा त्याचे चारा खायला सुरुवात केली म्हणून तर तिचं नाव शेळी जे पुन्हा पुन्हा चरते तिचं नाव शेळी आता शेळीनं चारा तरुणपणी झाला हताश झाला दुःखी झाला त्याला आशा होती ना आज एक सोन्याची मोहरा भेटे पण आशाची निराशा झाली होती काय करावं दुसऱ्या दिवशी दुसरा तरुण आला दुसऱ्या तरुणाने शिळे घेतली याने बहुतेक नीट चांगली नसेल आपण जर थोडं नदीच्या या पुलाच्या थोडं खालच्या बाजूला जाऊया त्याने पुलाच्या खालच्या बाजूला नेली शेळीला चारलं थोडं भर चारलं अख्खा दिवसभर चारलं संध्याकाळी पुन्हा राज दरबारामध्ये आणले राजासमोर उभे केले राजाने नेहमीप्रमाणे चारा घ्यावा शेळी समोर करावा पुन्हा शेळीने चारा खावा तरुणाने प्रिय झाले तिसऱ्या दिवशी तिसरा तरुण आला पुन्हा तोच प्रकार पुन्हा चौथ्या दिवशी सांग कसं झालं तरुण जिंकणारच नाही एक महिन्याचा कालावधी जातो महिन्याचा कालावधी गेल्यानंतर गावातील एक असणारा तरुण सुशिक्षित होता शिकलेला होता चांगला त्याने विचार केला काय प्रकार आहे शिळीला भरपूर चालली तरी शिळीच खातेच काय करावं थोडा युक्तिवाद थोडी युक्ती लढवली त्याने विचार केला आणि राजासमोर आला राजाला म्हणाला शेळी दरबारात आहे हा तिला पुढे घेऊन चाललं आणायचं अटी सगळ्या मान्य आहेत त्या शेळीला त्याने घेतलं आणि चारण्याकरता नेलं तर चारण्याकरता नेला आता नदीला नेलं नाही त्याने प्रत्येकाने नदीला महिनाभर नेले तरी शेळी खात होती त्याने माळरानाला नेलं ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं गवत नाही कोणत्याही प्रकारचं गवत नाही त्या ठिकाणी ते नेलं ज्या ठिकाणी वाळून गेलेलं गवत आहे शेळीने विचार केला आज कोणतं असं मी पाप केलेलं आहे की माझ्या वाट्याला असं दुःख या आज कोणत्याही प्रकारचा चारा मला मिळत नाही एक महिनाभर मी किती छान जीवन जगत होते आज मला कोणत्याही प्रकारचा चारा नाही पुन्हा म्हणजे त्या ठिकाणी मला आणलेला आहे मग त्या तरुण त्या माळरानामध्ये तिला शेळीला चारण्याकरता नेलं शेळी इकडे तिकडे पाहू लागली काय खाऊ कुठं खाऊ मग तरुणाने एक चाऱ्याची पेंडी समोर केली शेळीच्या वा एवढ्या उन्हामध्ये एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये दुपारच्या प्रहरी हिरवागार चारा भूक लागली होती सकाळपासून व्याकुळ होती शेळीला आनंद झाला म्हणून विचार करायला लागली आता चारा खाणार मी आता प्रसन्न होणार तृप्त होणार मग शेळीने जसं त्या चाऱ्याला तोंड लावलं तसं तरुणाने हातामध्ये एक काठी होती काठीने जसा त्या चाऱ्याला तोंड लावलं तसं त्या काठीने शेळीला वाटलं माझं काय चुकलं माझं काय चुकलं काय का असं झालं तरी शेळीला असं वाटलं काहीतरी मिस्टेक झाली असावी पुन्हा तरुणाने थोडं दुर्लक्ष केलं शेळीला पुन्हा चाऱ्याला तोंड लावलं पुन्हा चाऱ्याला तोंड लावलं बरं त्या तरुणाने पुन्हा फटका शेळीच्या तोंडावर दिला शेळीनं आता म्हणून जाणलं की मी चाऱ्याला जर तोंड लावलं की माझ्या तोंडावरती फटका पडतो आता शेळीनं तरुण शेळीकडे चारा घेऊन पळू लागला पण शेळी काय चाऱ्याला तोंड लावे ना शेळी चाऱ्याला तोंड लावे ना तरुण पाठीमागे राहू लागला शेळी काय थांबे ना मग शेळीला दरबारामध्ये आणली राजासमोर उभं केली चारली पोट भरून चारली महाराज शेळीची अशी अवस्था झाली होती तो पोटामध्ये बिलकुल कोणत्याही प्रकारचा चारा नाही जसा रामदेव बाबांनी योगा करावा तशी शेळीचं पोट संपून आली राजा म्हणाला हे काय योगा बिरात गेलाय का काय कपालभाती केली काय राजा म्हणाला तिने चारा तर चारला नाही महाराज चाललेला आहे पण तिने थोडा योगा केल्यामुळे स्लिम झालेली आहे म्हणे मग राजाने तिच्या समोर चारा समोर केला तर राजा चारा समोर केल्याबरोबर शेळी चाऱ्याकडे पाहते आणि तो तरुण असणारा हातामध्ये काठी पाहते राजाकडे पाहते तरुणाकडे पाहते आता काय करावं जसं तरुणाकडे पाहिलं चारा पाहिला तसं तिला आठवण झाल्याने शेळी पळून गेले काय पाहता विठ्ठल मन ज्याप्रमाणे चंचल आहे शेळीप्रमाणे
ज्याप्रमाणे शेळीरूपी मनाला त्या ठिकाणी काठीने ज्याप्रमाणे संयमित केलं, त्याप्रमाणे आपल्या मनामध्ये धावणाऱ्या ज्या आशा आहेत त्याला नामरूपी काठीने काय केलं पाहिजे, संयम. अभ्यास योग्य युक्तेनं त्या ठिकाणी अभ्यास आहे ना तू कमते. अरे मग पुन्हा कितीही ठिकाणी मन जात असेल तर बाबा त्या ठिकाणी विवेक बुद्धीने विचार केला पाहिजे. नाही, हे चुकीचं आहे. जर माणसाला खायची इच्छा झाली तर लगेच निर्णय राहावा, लगेच चालला, एवढा पण मनाच्या आधी नाव. परंतु कबीर सांगतात मन गया तो जाने दो, मत जाने दो शरीर. त्या ठिकाणी मन गेलं तर जाऊ द्या, परंतु त्या ठिकाणी शरीराने जाऊ नका. एवढा मनावरती निग्रह केला पाहिजे. एवढं चंचल असणारं मन तुकोबाराय सांगतात की या मनानेच निवात हात झालेली. काय काय करीतो या मना, काय काय करीतो या मना, करे नाही ते नारायणा, करे नाही ते नारायणा, करे नाही त्याची करी विवंचना, करे नाही त्याची करी विवंचना. काय काय करीतो या मना, तरी नाही के नारायणा, करू नये त्याची करी विवंचना. नेऊ पतना धरिले बलती असवे धावे सरा, वाट तरी दरे दुरकुट, विचारी काय कुठे कपाट त्या ठिकाणी पतनाला कारणीभूत असणार कोण आहे, मन आहे. मन जे आहे ते पतनाला कारणीभूत ठरते. या मनामध्ये शेकडो आशांचे पाश येतो. गीताशास्त्र सांगतं की आशा पाश शतैर्बद्धाः काम शेकडो आशांच्या पाशामध्ये अडकलेला मनुष्य काय होतो, काम क्रोधाच्या अधीन जातो. आशा पाश शतैर्बद्धाः काम क्रोध परायणा, मग यहन्ते काम भोगार्थम मन्यायेनार्थ संचयान, मग कामाच्या विषयांच्या भोग आसक्तीने आसक्त होऊन त्या इच्छा पूर्ण होण्याकरता काय करतो, अन्यायानं अर्थ संचय. त्या ठिकाणी अन्यायपूर्वक काय करतो, धनाचा संचय करतो. धनाचा संचय करतो. बरं, धनाचा संचय करतो मग उन्मत्त होतो. अहंकारम बलम दर्पण कामं क्रोधम च संस्कृता. भगवंत सांगतात की अहंकाराने उन्मत्त होतो. त्या ठिकाणी उन्मत्त होऊन काय करतो, मामात्म परदेहेषु प्रद्विषंतो अभ्यसो येता. म्हणजे त्या ठिकाणी मी जो सर्वांतर्यामी परमात्मा सर्वांच्या स्थित आहे तो काय करतो, इतरांची निंदा करू लागतो. आज ह्याला मारेल, बस ह्याचा काटा काढेल. आज ह्याचा काटा काढला, उद्या त्याचा काटा काढेल. कशामुळे हे सगळं अहंकार. मग त्या ठिकाणी तो स्वतःच स्वतःचा शत्रू होऊ लागतो. आपापल्या शत्रू झालो दावेद उतरी पार तुका म्हणे. मग त्या ठिकाणी स्वतः तू काय होत लागतो, त्या ठिकाणी शत्रू होऊ लागतो. मग असं असणार मन जे आहे त्या ठिकाणी बुद्धीचा काय करतं, नाश करणार. ध्यायतो विषयां पुंस संगस्तेषु उपजायते संगात संजायते काम, कामात क्रोधो विजयते. काम पूर्ण नाही झाले की क्रोधात भवति समोह. त्या ठिकाणी मोह उत्पन्न होतो. मोहात स्मृती विभ्रमः, स्मृतीचा नाश होतो. स्मृती भ्रंशात बुद्धिनाश, बुद्धिनाशात बुद्धीचा नाश होतो आणि शेवटी त्याचाही नाश होतो. अभंगाचं आशा ते करविते बुद्धीचा तो लोप, आशा ते करविते बुद्धीचा तो लोप, आशा ते करविते बुद्धीचा तो लोप, आशा ते करविते
आशा ते करविते बुद्धीचा लोप, संदेह ते पाप पैसे नव्हे. त्या ठिकाणी आशा बुद्धीचा नाश करते, आशा बुद्धीचा लोप करते. त्याचबरोबर तुकोबारा सांगतात की संदेह ते पाप पैसे नव्हे. मग आशा उत्पन्न झाली की मनामध्ये संदेह उत्पन्न व्हायला सुरुवात होते. आशांची जर पूर्तता नाही झाली की मनामध्ये भ्रम निर्माण व्हायला सुरुवात होते. मग तो भ्रम जो आहे, तो संदेह जो आहे, तो संशय जो आहे, तो तुकोबारा सांगतात की तो पाप कसं नाही. मनामध्ये संशय जर निर्माण होत असेल तर तो काय आहे, पाप आहे. कारण संशय जो असतो तो खराच असतो असं नाही. मग संशय जर असेल तर तो पाप आहे. शास्त्रामध्ये दोन प्रकारचे संशय सांगितले. न्यायशास्त्रामध्ये आलेली व्याख्या आहे, एकस्मिन धर्मिणी विरुद्ध नाना धर्मे वैशिष्ट्य अवगाही ज्ञान संशय. एका धर्मीच्या ठिकाणी विरुद्ध नाना धर्मीचं ज्ञान होणं म्हणजे काय आहे, संशय. व्याख्या समजली. एका धर्मीच्या ठिकाणी विरुद्ध नाना धर्मीचं ज्ञान होणं म्हणजे संशय आहे. म्हणजे उदाहरणाच्या माध्यमातून सांगतो, ज्यावेळेस संध्याकाळ होते, संध्याकाळ झाल्यानंतर एखादा वृक्ष कापलेला असावा. वृक्ष कापलेला असताना रस्त्याने जात असताना आपण पाहतो, पाहिल्या बरोबर असं आपल्याला वाटतं की कोणीतरी प्राणी बसलेला दिसतोय, कोणीतरी मनुष्य बसलेला दिसतोय. पण असताना वास्तव काय असतं, ते कापलेल्या झाडाचं खोड असतं. परंतु मग आपल्याला वाटतं मनुष्य आहे का, आपल्याला वाटतं प्राणी आहे का, मनामध्ये काय झाला, तो संशय झाला. मग परंतु तो संशय जो आहे ना, दोन प्रकारचा आहे. या ठिकाणी उदाहरणामध्ये सांगितलं संशयात्मक संशय. मनुष्य तर नाही ना, प्राणी तर नाही ना, नाही नाही, झाडाचं खोड दिसतंय, हा संशयात्मक संशय. आणि दुसरा निश्चयात्मक संशय. आपल्या मनामध्ये, व्यवहारामध्ये, आपण जगत असताना घरामध्ये बरेच संशय आपल्या मनामध्ये असतात. निश्चयात्मक नाही नाही, तिनं मी नसताना करून खाल्लंच, मी फलटणला काय जाते आणि घरी काय करून खाते. संशयात्मक संशय. खाल्ले का नाही खाल्ले माहित आहे का, पण निश्चय झाला नाही तिनं खाल्लंच. संध्याकाळची वेळ आहे, अंगणामध्ये रस्सी पडलेली आहे. मग रस्सी पडलेली असताना साप 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 करत आपण पळतो, परंतु तो साप आहे का, नाही सापच होता. तो काय झाला, निश्चयात्मक संशय. दोन, संशयात्मक संशय आणि निश्चयात्मक संशय. शास्त्रामध्ये अनेक संशय सांगितले. गीतेवरती भाष्य करत असताना मधुसूदन सरस्वतीने काही संशय सांगितलेले आहेत. उपास्याविषयी, साधनाविषयी, असाध्याविषयी, देवाविषयी, शास्त्राविषयी, गुरुविषयी, धर्माविषयी असे संशय बरेच सांगितलेले आहेत. म्हणजे त्या ठिकाणी विवेचन करत जर गेलो तर आपला वेळ पुरणार नाही. त्या ठिकाणी फक्त गुरुविषयी जर संशय आपण जर पाहिला तर गुरु कसे असावे, मनामध्ये संशय आहे.
एखादा फाटका कपड्यामध्ये माळक्या कपड्यामध्ये असत, हा कुठं गुरु असतो का? आपला मनामध्ये संशय निर्माण होतो, असा कुठं गुरु असावा का? परंतु काहींना वाटतं की नाथबाबांसारखे श्रीमंत गुरु असावे, काहींना वाटतं की ज्ञानोबारायांसारखे निष्किंचन गुरु असावे, काहींना वाटतं की वैराग्य संपन्न तुकोबारायांसारखे गुरु असावे. मग त्या ठिकाणी असणारा हा मनामध्ये असणारा संशय जो आहे ना, पाप आहे. संशयावही थोर हमारे महामोर पाप आहे. मग संशय एकदा का निरसन झालं ना, संशय निर्षय तरी होच कर. मनामध्ये जर संशय जर नाही राहिला ना, तर तो विषय जो आहे तो कसा होतो, गोड होतो. मग त्या ठिकाणी मनामध्ये संशय नसला पाहिजे. म्हणून संशय जाण्याकरता, आशा संपवण्याकरता काय केलं पाहिजे? आपण काय केलं पाहिजे? आपल्या मनाची प्रसन्नता ठेवून, मनाला साक्ष ठेवून काय केला पाहिजे? आपण आपला स्वतःचा विचार केला पाहिजे की बाबा या जगतामध्ये मी आलेलो आहे खरा, परंतु मी तरुण जाईल कसा? मनाची साक्ष ठेवून मला मनुष्य जन्म मला प्राप्त झालेला आहे. कारण दुर्लभ असा दुर्लभ मानुष्य देह देहनाम क्षणभंगुर देहामध्ये सुद्धा दुर्लभ असा मनुष्याचा जन्म मला प्राप्त झालेला आहे. मग देहाचं सार्थक कशा प्रकारे होईल, या देहाचं कल्याण कसं होईल, हा देह मला साधक आहे, बाधक कसा ठरणार नाही, याचा विचार आपण केला पाहिजे. अभंगाचं पुणे प्रसन्नते सारण वाही, काय अयोग्य आहे काय अयोग्य आहे, आपण आपला विचार केला पाहिजे. मनाची साक्ष ठेवून त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. परंतु विचार कधी केला पाहिजे, ह्याला सुद्धा एक वयोमर्यादा आहे. आपण विचार कधी केला पाहिजे, कोणत्या टप्प्यावरती केला पाहिजे? वयाच्या 50व्या वर्षी विचार केला पाहिजे का 60व्या का 80व्या वर्षी केला पाहिजे? नाही, जोपर्यंत जवळ या ज्ञान सिद्ध करा, जवळ देह तववरी सकळ साधन करून या ज्ञान सिद्ध क्षण क्षणे आचे करावा क्षण क्षणे आचे करावा बसल्या बसल्या विचार केला पाहिजे, मी माझा उद्धार कशा प्रकारे होईल, मी या लोकांमध्ये आलेलो आहे
कशा करता आलेलो आहे, हा मला देह जो साधक देह कशा करता प्राप्त झालेला आहे याचा माणसाने पदोपदी क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे. मग विचार करत असताना जोपर्यंत हे शरीर स्वस्थ आहे ना तोपर्यंत माणसाने विचार केला पाहिजे. जवळी देह तवळी सकाळ म्हणजे साधन करून ज्ञान सिद्ध केलं पाहिजे. त्या ठिकाणी ज्ञान संपादन, ज्ञान म्हणजे भगवंताला प्राप्त केलं पाहिजे. त्याला ज्ञान स्वरूप असणारा सर्वज्ञ असणारा भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी प्राप्त केलं पाहिजे. त्या ठिकाणी आपला विचार मनाची प्रसन्नता ठेवून केला पाहिजे. जोपर्यंत शरीर स्वस्थ आहे ना तोपर्यंत केला पाहिजे. मला सांगा ना, या ठिकाणी आपण सगळेजण बसलेलो आहोत. बसलो तरी आपण किती स्वस्थ आहोत. अगदी तासामध्ये 50 वेळा मांडी इकडची तिकडे, या मांडी त्या मांडी त्या मांडी ह्या मांडी, हात इकडे सारखं, म्हणजे त्या ठिकाणी आपण स्वस्थ आहोत. स्वस्थ नाही. जोपर्यंत स्वस्थ आहोत तोपर्यंत अहो आपण बसलो तर उठता येणार, बसलो तरी उठता येणार, उठलं तरी हात लावून तिथं दुखतंय. अशी आपल्या अवस्था. पण जिथं हात नाही लावत तिथं काय दुखायच राहिले ना, जिथं हात लावत नाही तिथं देखील दुखतंय. अशी असणारी अवस्था आपण स्वस्थ आहोत का नाही. मग परमार्थ कुठेपर्यंत करावा, कधी करावा, विचार कधीपर्यंत करावा, यावर स्वस्थ निदान कलेवर देह. जोपर्यंत हे शरीरूपी घर जे स्वस्थ आहे ना तोपर्यंत, स्वस्थ म्हणजे कमी दाराचं नाही, चांगलं तंदुरुस्त आहे तोपर्यंत, जोपर्यंत बीपी आलेली नाही, शुगर आलेली नाही, थायरॉइड आलेलं नाही, अनेक प्रकारच्या व्याधी आपल्याला जोपर्यंत नाहीत ना तोपर्यंतच आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. यावत स्वस्थ निदान कलेवर ग्रहम यावत धुरे जरा, जोपर्यंत म्हातारपण जवळ नाही तोपर्यंत आपण विचार केला पाहिजे. यावत चेंद्रिय शक्तिरप्रत्याह यावत क्षयो नायुष्य, जोपर्यंत इंद्रिय बलवान आहेत ना, जोपर्यंत आयुष्य संपलेलं नाही ना तोपर्यंत आपण त्या ठिकाणी विचार केला. मरणा हाती सुटली गाया, विचार या विचार या विचार या मरणा हाती सुटली गाया, विचार या विचार या मरणा हाती सुटली गाया, 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 विचार या विचार विचार या विचार विचार या विचार मरणा हाती सुटली गाया, विचार या विचार विचार या विचार विचार या मृत्यू क्षणाक्षणाला पाठी लागलेला आहे, आपला क्षणाचा भरोसा नाही. मग त्या ठिकाणी जोपर्यंत शरीर स्वस्थ आहे तोपर्यंतच आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. आत्मश्रेयशी तावदेव विदुषः कार्य हा प्रयत्न. शहाण्या माणसाने तोपर्यंतच आत्म्याचा उद्धार करण्याचा प्रयत्न करावा. एकदा काय प्रत्युत्ते भवने कुपखननम प्रत्युद्यमः कीदृश. एकदा का घराला आग लागली, विहीर खोदून काय उपयोग आहे का. म्हातारपण आलं, व्याधी आल्या म्हणजे आपल्या ठिकाणी आपल्या घराला आग लागायला सुरुवात झाली. लक्षात ठेवा. आपल्याला बसलेलं आपल्याला उठवत नसेल ना, लक्षात ठेवायचं की आपल्या घराला आग लागलेली आहे. आपण सावध झालं पाहिजे. जरा कारणामुळे सांगवाली गोष्टी आपला आपण करावा विचार. प्रसन्नते सार मनग्वाही. त्या ठिकाणी मनुष्याने अहोरात्र त्या ठिकाणी माझा उद्धार कसा होईल त्या ठिकाणी मनाची प्रसन्नता ठेवून विचार केला पाहिजे. पण आपलं काय आहे, कीर्तनाला तरी जावं, मला चांगलं म्हणावं, मला कुणीतरी सज्जन म्हणावं, वाईट म्हणू नये. दान धर्म जरी करत असतो तरी आम्हाला चांगलं म्हणावं. परंतु तुकोबाराय सांगतात कीर्तनाला चांगलं म्हणावं, दान धर्म केलं तर आमचं नाव लौकिक व्हावं, ह्या ज्या गोष्टी आहेत ना विटाळ निर्माण करणार आहेत, त्या परमार्थाला बाधक आहेत. अभंगाचं लावे रूपे अंगी लावे लावे तारा, लावे रूपे अंगी लावे लावे तारा, लावे रूपे अंगी लावे लावे तारा, लावे रूपे अंगी लावे लावे तारा,
नावे रूपे अंगे लाविला विटाळ होते ते निर्मळ शुद्ध भूत तुकोबाराय सांगतात नावाच्या ठिकाणी रूपाच्या ठिकाणी विटाळ निर्माण होतो कारण वास्तविक पाहता हे जे स्वरूप आहे आपलं कसं आहे होते ते निर्मळ शुद्ध बुद्ध असं शुद्ध स्वरूपाचं ज्ञान स्वरूपाचं असणार आपलं स्वरूप जे आहे ते नावाला आलं रूपाला आलं मग काय तर निर्माण झाला विटाळ निर्माण झाला मग विटाळ निर्माण झाला की पुन्हा मग किती जन्म झाला पडिलो आवर्ती घोरा हो घोरा वर्षा मग पुन्हा आधी जन्माला येतो म्हणून परंतु या ठिकाणी प्रश्न पडला पाहिजे तो बराय आपण तर व्यवहारामध्ये पाहतो नाव आणि रूप आपण किती प्राधान्य देतो शास्त्रामध्ये सांगितलं की नाव ठेवावं नाव ठेवतो जसं की एखादा नवीन जन्माला आलेलं बाळ आपण किती दिवशी नाव ठेवतो तिकडे माणसं अगदी वर्षानुवर्षी नाव ठेवतात परंतु त्या ठिकाणी नाव ठेवत असताना शास्त्राने सांगितलं की 12व्या दिवशी नाव ठेवावं कारण ही भगवंताची इच्छा आहे 12व्या दिवशी जर नाव ठेवलं तर त्याला विशेष रूपाने त्याला मुहूर्त वगैरे पाण्याची गरज नसते वार नक्षत्र तिथी काही सुद्धा पाण्याची आवश्यक नाही मग 12व्या दिवशी नाव ठेवलं जातं एवढा विचार नावाच्या बाबतीत केला जातो नाव ठेवत असताना शास्त्र सांगतं की नाव कसं ठेवावं नाव ठेवत असताना सांगतो शास्त्र प्रत्येक व्यक्तीला 4 प्रकारची नाव आहेत प्रत्येकाला एक नक्षत्र नाम आहे एक मास नाम आहे एक देवता नाम आहे आणि आपण तुमचं आमचं असणारं व्यावहारिक नाम एक आहे हे 4 नाव आपल्याला प्रत्येकाला नाव असतात एवढा शास्त्र सांगते ते नाव ठेवलं पण नाव ठेवत असताना नक्षत्र नाम जे आहे शास्त्र सांगतं की मुंज होईपर्यंत आई वडिलां व्यतिरिक्त कोणालाही माहित नसावं मुलाचं नाव जे आहे मुंज होईपर्यंत कोणालाही माहित नसावं नाव ठेवत असताना वडिलांच्या आज्यापर्यंत नाव ठेवलं तरी चालू शकतं म्हणजे वडिलांच्या आज्याचं पंजाचं नाव ठेवलं तरी चालू शकतं भगवंताचं नाव ठेवलं तरी चालू शकतं पण मुलाला नाव देत असताना मुलीला नाव देत असताना शत्रूचं नाव कधी द्यायचं नसते आपला जो असणारा शत्रू आहे त्याचं नाव कधी ठेवायचं नसते शास्त्राने एवढा नावाचा विचार केला नाव ठेवत असताना सांगितलं शास्त्राने क वर्ग वर्ग किती आहेत वर्णमालेमध्ये 5 वर्ग आहेत शाळेतून मुलं या ठिकाणी बरीच आहेत आता मला एवढा विचारायला वेळ आणि विचारच नाही मुलांना क वर्ग आहे दुसरा वर्ग च वर्ग आहे तिसरा ट वर्ग आहे चौथा क चट त प आणि 5 वर्ग क चट त प क वर्गामध्ये क ख ग घ ग च वर्गाचे छ छ छ य ट वर्गामध्ये ट ढ ढ ढ न ट वर्गामध्ये ट थ द ध न प वर्गामध्ये प फ भ भ म प्रत्येक वर्गामध्ये 5-5 अक्षर आहेत मग त्यामध्ये प्रत्येक वर्गातील क वर्गातील क ख च वर्गातील च छ ट वर्गातील त ठ त वर्गातील त थ आणि प वर्गातील प फ किती झाले अक्षर 2-2 प्रत्येक 5 वर्गातील 2-2 अक्षर किती झाली 10 मग हे 10 जे अक्षर आहेत पहिले कचडतप आणि खचडतप प्रत्येक 10 वर्णमालेतील अक्षर नावामध्ये नसावी प्रत्येकाने आपलं नाव चेक करा आपल्या नावामध्ये घोटाळा सिद्ध बोलत नाही प्रत्येकाच्या नावामध्ये पहिले 2 वर्ण नसावेत क ख च छ ट ठ त थ प फ हे 10 अक्षर नावामध्ये कुठेच नसायला पाहिजे नावामध्ये नंतरची 3 अक्षर जे आहेत त्या नावामध्ये अक्षर असावे तर नावामध्ये रु आणि लृ हे 2 वर्ण नसावेत रु आणि लृ हे वर्णमाले मध्ये आपल्या शिकवलं पण जात नाही हे 2 वर्ण लृ आणि ऋ ऋषीतला हे नावामध्ये भगवंताच्या नावाच्या ठिकाणी हा संबंध लावायचा नाही तुम्हाला ऋषिकेश मध्ये ऋ आहे मग भगवंताच्या नावाच्या ठिकाणी तो संबंध लावायचा नाही ऋ आणि लृ हे 2 वर्ण नसावे पहिले 10 आणि हे 2 किती झाले 12 तर नावामध्ये कुठंतरी नावामध्ये अक्षर 4 असतील 2 असतील 3 असतील त्यामध्ये कुठंतरी एक अक्षर असावं कोणतं य किंवा व किंवा र किंवा ल ह्या 4 अक्षरांपैकी कुठेतरी एखाद्या वर्ण नावामध्ये असावं ठीक आहे हे कसं करत सांगितलं नाव ठेवताना विचार करावा बर आपला मुलगा
आपला आज्ञाधारक व्हावा असं जर वाटत असेल तर शास्त्र सांगतं की त्या मुलाचं नाव अक्षर किती 2 अक्षरी नाव ठेवावं. किती 2 अक्षरी नाव ठेवावं. आणि मुलगा जर अगदी ब्रह्मनिष्ठा महात्मा व्हावा असं वाटत असेल, सदाचारी व्हावा वाटत असेल तर 4 अक्षरी नाव ठेवण्याकरता शास्त्र सांगितलं. किती 4 अक्षरी. मग प्रत्येकाने नाव मुलांचं नाव ठेवायचं असेल तर 2 अक्षरी किंवा 4 अक्षरी, आणि मुलींचं नाव ठेवायचं असेल तर 3 अक्षरी नाव ठेवायचं. शास्त्राने एवढा विचार करा नावाच्या बाबतीत तर तुकोबाराय म्हणतात नावे रूपे अंगे गाविला बिटा. शास्त्राने एवढं सांगितलं की नाव ठेवा बाबा, नाव ठेवा. नाव ठेवताना एवढा विचार सांगितला. पण माणसालाच नाव ठेवत नाही. एखादी सुनबाई जर नवीन घरी आली, मागचं जर नाव पसंत नसेल तर सासरे आले तर आपण त्याचं काय करतो, नामकरण नाम बदलतो. नवे नवे घर बांधत घराला नाव देतो, विहिरीला नाव देतो. एखाद्या घरामध्ये कुत्रा जरी आला तर त्या कुत्र्याला नाव देतो. हत्ती असेल, घोडा असेल, कन्या नाम वस्तू म्हणजे खरेदी विक्रीच्या वस्तू असतील, भाजीपाला असेल, प्रत्येक वस्तूला नाव आहे. एवढा नावाचा विचार, एवढी नावं ठेवली जातात, नावं ठेवली जातात. तरी देखील तुकोबाराय सांगतात की नावे रूपे अंगे गाविला बिटा. पण शास्त्र सांगतं की नाव घेत असताना श्रीकारयुक्तम प्रयुज्यते. अभियुक्ताना त्या ठिकाणी श्रीकारयुक्त म्हणजे आदरयुक्तानं नाव घेतलं पाहिजे. स्त्री लावून घेतलं पाहिजे नाव. जसं श्री ज्ञानदेव, श्री तुकाराम, श्री एकनाथ असं स्त्री लावून नाव घेतलं पाहिजे, आदराने नाव घेतलं पाहिजे. पती पत्नीचं नाव घेते, पत्नी पती पत्नीचं नाव घेतो. शास्त्र धर्मशास्त्रामध्ये धर्मनीतीमध्ये आलेला विषय आहे की पतीचं आणि पत्नीचं एकमेकांवरती प्रेम असतं, असलंच पाहिजे, असलंच पाहिजे. धर्मशास्त्रामध्ये सांगितलं की पत्नीचं पतीवरती प्रेम असलं पाहिजे, पतीचं पत्नीवरती प्रेम असलं पाहिजे. परंतु धर्मशास्त्रामध्ये असा विचार आला की पत्नीचं जे प्रेम आहे पतीवरती कसं पाहिजे, आदरयुक्त प्रेम पाहिजे. पतीचं पत्नीवरती आदरयुक्तच प्रेम असावं असं काही नाही. मग त्या ठिकाणी एवढा नावाचा विचार केला. नाव सांगत असताना काय झालं, एका स्त्रीला तिचं नाव वारंवार मारत होता. सारखं मारण्याने मला सांगत होतं तिला पतीविषयी प्रेम राहणार आहे का, आदर राहणार आहे का, नाही. परंतु आदरा नाव घेत होतं, सारखं मारत होता. ती एक दिवशी हळदी कुंकाचा कार्यक्रम होता, नाव घेते. काय कच्च्या आंब्याला म्हणतात कैरी, कच्च्या आंब्याला म्हणतात कैरी, आणि बाळासाहेब माझा 7 जन्माचा असं नाव घेतलं. म्हणजे आदरयुक्त नाव आहे, आदरयुक्त नाव नाही. काय झालं, एक सर्वसामान्य व्यक्तीची परिस्थिती असणारा मनुष्य. बरं, हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे, बायका घरी आलेल्या, हळदी कुंकाला बायका आलेल्या आहेत. बरं, नाव घेण्याचा कार्यक्रम, हळदी कुंकू लावायचं चालू झाले. नाव घ्या, नाव घ्या. तर हा बाजूलाच बसलेला, त्याला वाटतं की आपली बायको नाव घ्या. आपलं दारिद्र्य बोलते का, त्याला चिंता वाटू लागली की आपली ही जी परिस्थिती आहे, आपलं दारिद्र्य जे आहे त्यात हे नावाच्या पत्नीला बोलते का. मग नाव घेत असताना सगळ्या म्हणजे नाव घ्या, तुम्ही नाव घ्या. हा तिथंच कोपऱ्यामध्ये बसलेला आहे. ऐक तुला आता नाव काय घेते, नाही आपलं दारिद्र्य बोलते का. त्यावेळेस ती पत्नी जी आहे नाव घेते, नाव घेते. अत्यंत दारिद्र्याची परिस्थिती आहे. बरं, हळदी कुंकू खापरामध्ये येऊ, पण नाव घेते. चांदीच्या ताटात गुलाबाच्या कळ्या, चांदीच्या ताटात गुलाबाच्या कळ्या, रामरावची दात म्हणजे दुकानाच्या फाळ्या. आता हे सांगाय आदरयुक्त नाव आहे का, हे आदरयुक्त नाव आहे का. आदरयुक्त नाव नाही. नावाची योजना शास्त्रामध्ये आदरयुक्त. पत्नीने पतीचं नाव आदरयुक्त घ्या. काय झालं, एकदा कबीरजी रस्त्याने चालले होते. कबीरजी रस्त्याने चाललेले असताना घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम. बरं, माता माऊलीला सोन्याचं खूप वेळ असतं, सोन्याचं खूप, किती टोचून घेतलं येतं तिथं, किती मोजावं लागतं, काय काय एवढं सोन्याचं वेळ असतं, सोन्यावरती प्रेम असतं. बरं, एका बाईला तिच्या म्हणजे त्या ठिकाणी नदी घेतलेली होती, हळदी कुंकवाला बाया आल्या. पण बायांचं काय लक्ष जायना, नवीन नदी घेतली. आता कोणी विचारायलाच कोणी, मग सर्दी नाही उपस्थित, शेंगोळी बळच आणायची, बळच हळदी कुंकू लावायची, बळच वाढायची. सगळ्यांनी लक्ष केलं, सर्दी झाली,
सर्दी झाली का असं विचार केला. पाहता तर नाकात मध्ये सोन्याची नवी. मग कुणी घेतली चौकशी सुरू झाली. कोणी नदी घेतली, कोणी भावाने घेतली का नाही, मग भाऊबीज राहता नाही, वडिलांनी घेतली का नाही, मग नाव घे. तिला नाव घेतलं. पण कबीरचे रस्त्याने चालले होते, हसले कबीरजी. कबीरजी हसलेले पाहिलं त्या बाईला ते का नवऱ्याचं नाव घेऊ नये का, नवऱ्याचं नाव घेऊ नये का, तिला खटकलं. कबीरजी म्हणाले की नत दी जिस यार ने उसको उसका सुमिरन बार बार, नाक दिया जिस यार ने उसको बोलत येणार. म्हणजे त्या ठिकाणी ज्याने नत दिली त्याचं आपण वारंवार नाव घेतो, ज्याने नाक दिलं त्याचं नाव घेत नाही. नावे रूपांगे नावीला विटा होते ते निर्मळ शुद्ध बुद्ध, अर्थात त्या नावाच्या ठिकाणी रूपाच्या ठिकाणी जर तादात्म्य जर आपण ठेवलं तर त्या ठिकाणी तुकोबारा सांगतात की विटा निर्माण होतो. म्हणून तुकोबारांना एका ठिकाणी म्हणावं लागलं जुळवा का नाव रूप माझे काप गाठीचे. त्या ठिकाणी नावाच्या ठिकाणी होण्याकरता, नावाच्या ठिकाणचं रूपाच्या ठिकाणचं तादात्म्य नष्ट होण्याकरता, जे आपल्या मूळ स्वरूपाला जाण्याकरता काय केलं पाहिजे, मूळ स्वरूपाची माहिती होण्याकरता काय केलं पाहिजे. आंधळ्याची नाये देखण्याची चाल, आंधळ्याची नाये देखण्याची चाल, आंधळ्याची नाये देखण्याची, आंधळ्याची नाये देखण्याची चाल, आंधळ्याची नाये देखण्याची चाल, आंधळ्याची नाये देखण्याची चाल.
चाले ऐसी बोली तुका म्हणजे त्या ठिकाणी अज्ञानी माणसाला ज्ञान संपन्न माणसाची दृष्टी नसते, म्हणून त्याचा संग करू नका. ज्ञान संपन्न माणसाचा संग करा. चाले ऐसी बोली तुका त्याप्रमाणे चाला. ज्ञान संपन्न माणसाचा हात धरा, कारण गुणागुण अग्निश गुणागुण. कारण गुणवान माणसामध्ये अनेक गुण हे गुण असतात, परंतु ते निर्गुण प्राप्य भवंती दोष. परंतु ते गुणच एखादा जर दोष त्याच्या ठिकाणी उत्पन्न झाला तर ते गुण देखील काय होतात? दोष होतात. ते सगळे गुण काय होतात? दोष होतात. म्हणून त्या ठिकाणी साधू संतांचा संग करत असताना, कोणत्याही व्यक्तीचा संग करत असताना ज्ञान संपन्न गुणवान व्यक्तीचा संग करा. कारण एक जर आपल्याकडून प्रमादाने एक जर आपल्या जीवनामध्ये चूक झाली, चुकीची संगत जर आपल्याला प्राप्त झाली तर जीवनाची वाट हाताळल्याशिवाय राहत नाही. म्हणून आंधळ्याशी नाही देखण्याची चाली, चाले ऐसी बोली तुका बोले. असो त्या ठिकाणी मी जास्त वेळ देणार नाही, कारण आपल्या परत साबुनावर थोडक्यात चिंतन झालेलं आहे. मला वेळ कमी भेटला खरं तर. अचानक प्राप्त झालेली सेवा आणि सेवेला उतरून या ठिकाणी अभंगावरती थोडक्यामध्ये चिंतन करण्याचा मी हा प्रयत्न केलेला आहे. असो जे काही योग्य असेल ते माझ्या गुरुवर यांचं आहे, जे काही चुकीचं असेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. मला ही प्राप्त सेवा आपल्या पारायण कमिटीमुळे जी प्राप्त झाली त्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. गुरु दत्तात्रयांच्या चरणावरती नतमस्तक होतो. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. तरी मिळवते फुरते अधिकते सांगते कर्म घ्यावे ते पुनते विनमित असे नास्ता धर्मे न वसूंची न कामोपभोगे यद्यत भोग्यम पूर्व कर्मानुरूपम एतत् प्रार्थ्यम मम बहुमतम जन्म जन्मांतरपि तत्पादांबोध होई भगता निश्चला भक्तिरस्तु. ज्ञानेश्वर जय